मौर्य वंशातील महान सम्राट अशोक यांची आज जयंती आहे। जे महान सम्राट अशोक ज्यांच्या नावावर भारताच्या अशोक चक्र जे आहे त्यांच्या नावावर आहे, अशा सम्राटाच्या जयंतीचा विसर जनतेला पळत चाललेला आहे। आणि अशातच गेल्या 30 वर्षांपासून भारतीय दलित कोब्राचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक दादा बोर्डे हे या चौकाची देखरेख करतात, याची काळजी घेतात। त्याचप्रमाणे दरवर्षी न चुकता येथे सम्राट अशोक यांची जयंती साजरी करतात। चला आपण आता डायरेक्ट थेट जाऊयात याच ठिकाणी आणि पाहूयात काय म्हणतात अशोक दादा बोर्डे। महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचा तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय दलित काँग्रेस संघटनेचे मराठवाडा काँग्रेस अध्यक्ष अशोकदादा बोर्डे यांना अशी विनंती करते आणि छत्रपती सम्राट अशोकांचा तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सम्राट अशोकांचा समता बंधुत्व स्वातंत्र्य न्यायमूल्य तत्व देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध संपूर्ण जगामध्ये ज्यांनी 84,000 लेण्या स्तूप निर्माण केल्या, तो या भारत भूमीचा पहिला सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक राजा। खऱ्या अर्थाने तथागत बुद्धांचे विचार आणि सम्राट अशोकांना खऱ्या अर्थानं त्यांच्या इतिहासाला न्याय देण्याचं ज्यांनी काम केलं, भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो। आज संभाजीनगर मध्ये सम्राट अशोक चौकामध्ये आपण सम्राट अशोकाची जयंती साजरी करत आहोत। नुसती या संभाजीनगर मध्ये नाही, नुसती या संभाजीनगरच्या विभागात नाही, महाराष्ट्रातच नाही, नुसती भारतातच नाही, संपूर्ण जगामध्ये सम्राट अशोकाची जयंती साजरी झाली पाहिजे। माझ्या बांधवांनो, हा जो आपण इथे ज्या ठिकाणी आपण थांबलो, हा सम्राट अशोक चौक 1990 पासून या चौकाचा इतिहास आहे। बुद्धवासी चंद्रकांत जाधव सर असतील आणि अशोक दादा बोर्डे असतील, 1990 ते 92 मध्ये हा लढा इथं उभा केला। या ठिकाणी आंबेडकर चळवळीचं या ठिकाणी केंद्र निर्माण केलं। या चौकाला नाव त्या काळामध्ये 1990 ते 92 मध्ये बुद्धवासी चंद्रकांत जाधव असतील, अशोक दादा यांनी दिलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी एक मित्र मंडळाची संस्थापक अध्यक्ष आदरणीय अशोक दादा बोर्डे आहेत आणि आता सध्या भारतीय दलित कोब्राचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील दीपक केदारे असतील, कडू केदारे असतील, त्यांचे आता बुद्धवासी चंद्रकांत जाधव, त्यांचे चिरंजीव सागर जाधव असतील, नंतर आमचे तरुण युवा नेतृत्व आनंद भाऊ बोर्डे असतील आणि सर्वच आमच्या या ठिकाणी माता भगिनी असतील। त्या सम्राट अशोकाची जयंती आपण पाहतोय, शासनाने करायला पाहिजे, पण शासन का करीत नाही किंवा भारतातला प्रत्येक नागरिक का करत नाही? या एवढ्या महान सम्राट अशोकाला जगामध्ये सगळ्यात मोठा जो राजा आहे, जगाला युद्धाची गरज नाही, बुद्ध सांगणारा आमचा धम्म अशोक राजा आहे, का विसर पडत आहे? माझ्या बांधवांनो, आपण जर पाहिलं, आमची चलनाची नोट जर पाहिली, त्याच्यावर भारताचं जे ओळख आहे, राष्ट्रीय चिन्ह आहे, राजमुद्रा आहे भारताची, आणि त्या राजमुद्रा ते राष्ट्रीय चिन्ह उत्तर प्रदेशामधील सारनाथ या ठिकाणाहून असं स्तंभ त्या ठिकाणाहून घेतलेला आहे। कारण की भगवान बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी पहिलं प्रवचन दिलं होतं आणि त्या बुद्धांचा विचार संपूर्ण जगामध्ये निर्माण केल्या आणि त्या सारनाथ या ठिकाणाहून उत्खनन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान जेव्हा निर्माण होत होतं, त्यावेळेस राजमुद्रा त्या ठिकाणी चक्र आहे आणि 4 प्राणी आहेत, हाती आहे, घोडा आहे, सिंह आहे आणि मध्ये अशोक चक्र आहे। त्या अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत। तो 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे तुम्हाला जायचंय। चेल्ले लोटावर सुद्धा जो सम्राट अशोकांनी
सांचीचं स्तूप निर्माण केलं होतं. त्या ठिकाणी तो सांचीचं स्तूप त्या चलनी नोटावर आहे बा, 1 रुपयाचा तुम्ही बंदा घ्या का 500ची नोट घ्या, तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यावर राजमुद्रा सुद्धा आहे. आणि आपण पाहिलंय आपल्या भारत देशाचा जो राष्ट्रध्वज आहे, जो तिरंगा आहे, त्याच्यावर अशोक चक्र आहे, तो सम्राट अशोकाचा तिरंगा आहे. आपल्या गावचा सरपंच असेल किंवा आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर असू द्या किंवा आपल्या गावचा ग्रामसेवक असू द्या का आपला तिथला प्रधान सचिव असू द्या, त्या तिरंग्याला 15 ऑगस्ट असेल 26 जानेवारीला सॅल्यूट करतात, सलामी देतात, म्हणजे त्या सम्राट अशोकाच्या अशोक चक्राला देतात. माझ्या बांधवांनो, या पुढच्या वर्षी गेल्या 4 ते 5 वर्षापासून अशोक दादा मला या ठिकाणी इन्व्हाइट करतात. मी स्वतः डॉक्टर विलास डोंगरे, आंबेडकर चळवळीचा एक विचारवंत आणि सम्राट अशोकावर गेल्या 15 ते 20 वर्षापासून याचं लिखाणाचं काम मी करतोय. मी तिचा इतिहासात आपण शोधून काढलेला आहे आणि गेल्या 30 वर्षापासून ह्या चौकामध्ये सम्राट अशोकाचं आपण या ठिकाणी करतो. खरोखरच मी अशोक दादांना धन्यवाद देतो की सम्राट अशोक चौक गेल्या 30 वर्षापासून आपण जीवन ठेवलाय. माझ्या मताने अनेक वर्षापासून या ठिकाणी तुम्ही सम्राट अशोकाची जयंती करता. या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशोक दादा असेल आणि अनेक असे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. पण उन्हाचा एवढा कडाका असल्यामुळे फार कमी या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी धन्यवाद देतो आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, विशेष करून दादांना मी धन्यवाद देतो की आपण ह्या सम्राट अशोकाच्या स्मृती आपण जागृत ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही ह्या येणाऱ्या सरकारला तुम्ही सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सुशोभीकरण महापालिकेच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. या ठिकाणी भव्य सम्राट अशोकाची मूर्ती लावून या भारतातील प्रत्येक नागरिकाने हा जयंती साजरी करावा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय अशोक. जगाला युद्ध नाही बुद्ध हवा असा शांतीचा संदेश देणारे महान चक्रवर्ती सम्राट अशोक आज यांची जयंती निमित्त मी सर्वप्रथम सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देतो व तसेच महापालिकेचे श्रीकांत साहेब यांना अशी मी विनंती करतो की आता काळामध्ये इथं सम्राट अशोकांचा भव्य प्रतिकृती पुतळा उभा राहावा अशी मी भारतीय दलित कोपऱ्यातर्फे मागणी करतो. आज आम्ही सम्राट अशोक जयंती निमित्त मिठाई वाटप सम्राट अशोक चौक इथे ठेवण्यात आलेले आहे. आज प्रमुख उपस्थित आम्ही भारतीय दलित कोपऱ्याचे मराठा अध्यक्ष अशोक दादा बोल्डे व जोंधळे सर यांची प्रमुख उपस्थिती आज सम्राट अशोक चौक इथं आम्ही अभिवादन करताना उपस्थित आहे. सम्राट अशोकांची जयंतीपासून दूर होत चालली आहे, त्यांना काय आवाहन करणार आपण लोकांना? खरं पाहायला गेलं तर आज सम्राट अशोक यांची जयंती आहे. त्यांनी आपल्याला राजमुद्रा दिला. आज प्रत्येक सरकारी कामात त्यांचं ते सिंबल लागलं जातं. अशा महान व्यक्तीची आपण जयंती विसरत चाललो. हे सरकार एकदम बेकार आहे. अशा महान व्यक्तीची जयंती आपण आज विसरत चाललो. म्हणजे मी आता सगळ्या आंबेडकरी जनतेला व भीमा अनुयायांना अशी विनंती करतो, आता प्रत्येक जयंती सम्राट अशोकांची ही साजरी झालीच पाहिजे असं बोलून मी थांबतो. जय भीम. ही जयंती किती वर्षापासून साजरी करण्यात येते? ही जयंती लगभग मराठा अध्यक्ष अशोक दादा बोल्डे आणि आमचे बुद्धवासी काय नाव चंद्रकांत जाधव यांनी हा चौक 30 वर्ष पहिले इथं स्थापित केला होता. तर 30 वर्षापासून आम्ही सम्राट अशोक यांची जयंती साजरी करत आहोत. आज इथं हा चौक आहे, या चौकात विद्युतीकरण व्हावं, चौक मोठा व्हावा याबाबत आम्ही दोन ते तीन वर्ष ह्या चौकाच्या मागे लागलो. थोडस पुढे जाऊन आम्हाला फळ भेटलं. इथे सकाळी येऊन महापालिके लोकांनी दर्शिक साफसफाई करून आम्हाला आश्वासन दिले की आम्ही आता पुढच्या जयंतीला इथे शोभीकरण करू व त्यांची पुतळा उभारू असं आम्हाला आश्वासन देण्यात आले. आपलं नाव? सागर बोल्डे, युवा जिल्हा अध्यक्ष. सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती सम्राट अशोकांचा.
and press the bell icon. Never miss an update.